यांच्या वक्तव्यासंदर्भात पहिला महिला उपमुख्यमंत्री होत आहेत ही चांगली गोष्ट असं जरांगे पाटलांनी म्हटलंय। अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता असंही जरांगेंनी म्हटलंय। सुनेत्र पवार यांनी अचानक जमलेल्या ढेकणांवरती लक्ष ठेवावं। हे ढेकणं आणि गिधाडं घात करू शकतात। जरांगे पाटील यांची अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावर ही टीका आहे। तर त्यांचा राजकीय डावपेच असू शकतात, काय असू शकतं त्याच्यात चक्केपंजे खेळणारे खूप येणार आहेत आता। कारण काही गिधडं आतापर्यंत नव्हते, ते दादाच्या पश्चात मात्र आता घिरट्या घालायला लागतात। याच्याकडे सुद्धा ताईंना उपमुख्यमंत्री पद घेतल्याच्या नंतर लक्ष ठेवावं लागणार आहे। कारण दादा होते, अजितदादा हे दादा होते। ज्या घरानं मोठं केलं त्या ढेकणाचं काम असायचं त्याच घरातल्या माणसाला चावायचं, रक्त प्यायचं। असे काही गिधड येतं, ते ढेकणं येतं तिथं आसपास, त्यांच्यावर मात्र लक्ष ठेवलं पाहिजे। त्यांची बोलण्याची पद्धत वेगळी असते। हे ताई साहेबांसाठी आता आपण उपमुख्यमंत्री होत आहे, आपल्याला दादाचा वारसा चालवायचा आहे।